पर्रीकर यांनी भाजप तयार केला होता. हो. तो भाजप आता राहिला नाही. दिलीप परुळेकरांसारखे माजी मंत्री भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ही धमक आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आहे. जे काय वाईट आहे ते सुद्धा ते बोलून टाकतात, कारण त्याच्यातून काय ते खूप पण त्याच्यामुळे पक्ष बदनाम होतो ना. आणि त्यामुळे काही त्यांनी संयम पाळून शिस्त पाळून ज्या गोष्टी केल्या पाहिजेत एवढा त्याच्यात फरक हे आहे. म्हणजे भ्रष्टाचारावर बोलता कामा नये असं म्हणणं आहे. कामा नाही, जे काय आहे ते योग्य प्लॅटफॉर्मवर ते मांडलं पाहिजे. हो, पण तर लोकांना त्रास होतो. कार्यकर्ता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे हे योग्य प्लॅटफॉर्मवर यावं अशी सगळ्याची अपेक्षा आहे. त्याच्यात अजिबात पर्सनल म्हटलं पाहिजे आणि आरोप जो केला की आताचे सरकाराचे ताजे पर्सनल ताजो अनुभव त्याचा आसपास हांव ताजेर कांय उलोवंक शकना, परंतु हे डायरेक्टली आरोप करप हे हांव म्हणजे पक्ष शिस्त पाळूंक जाय इतलेंच म्हाका म्हणणें. थँक्यू. भाऊ, आरपोरा जो इन्सिडंट घडला ताजेर तुमचें म्हणणें कितें? खरें म्हणजे ह्यो गोष्टी हे सगळे सगळेच जबाबदार आसात. काही गोष्टी ज्यो योग्य पद्दतीन ताचें नियोजन करून सेफ्टीचे जे काही हे आसात त्या लक्षान घेवन ह्यो सगळ्यो गोष्टी करूंक जायो. आनी म्हाका एकच दिसता की ह्या इन्सिडेंटान खूब वायट दिसलें. 25 लोकांचे जीव गेले आनी अशे तरेचे गोंयांक ही घटना खंय तरी गोंयच्या ट्युरिजमा पर्यटनाक कलंक लावपाची घटना आसा. म्हणून सरकारान हाज्या फुडें अशे तरेच्यो खंय तरी इलिगल काही गोष्टी आसा जांकां लायसन ना म्हणटा म्हाका कांय खबर ना लायसन ना किंवा अशे तरेच्यो ज्यो काही गोष्टी आसा ताचेर बंदी हाडपाक जाय. कारण गोंयचो ट्युरिजम गोंयचे सौंदर्य पळोवपाक ट्युरिस्ट हांगा येतात आनी ते टिकून दवरपाचें काम आमच्या सगळ्यांचें आसा. त्यामुळे ह्याच्या फुडें प्रिकॉशन घेवप खूब गरजेचें अशें म्हाका दिसता. भाऊ, हू शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दिस 25 डेथ? तांची आतां कमिटी नेमिल्ली आसा. सरकार ताची चवकशी करीत आसा आनी आतां आरोप एकामेकाचे ढुकलापी आसतले, परंतु जाले 25 जीव गेले काय ना. पण ते भ्रष्टाचाराशिवाय शक्य झालं नाही ना. भ्रष्टाचारामुळेच झालं ना. मुळा पासूनच म्हणजे वयर आरोप प्रत्यारोप करून जावचे ना. आतां कोण खरो जो कारणीभूत आहा ताका शोधून काडून ताका शिक्षा बेगिना बेगीन करप हें करचें पडटा. थँक्यू.